श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रियकरा तमाल नीला पावहरी, तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निज लीले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले। दुष्ट ऐशा काली आला, यमुने माझी तुडून मला रमणक द्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास, तेवी माझ्या दुर्दैवा तुडून या वासुदेवा, दास गणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी। मी अजान भक्त तुझा हरी, परिदेवा कृपा करी, मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेस। ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू संत, माझी चिंता वार त्वरित आपल्या कृपा कटाक्ष। आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण, मिठो जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया। भाविकांनी वर्गणी दिली, कुस्तीतांनी कुटाळी केली, वर्गणीची काहू पडली जरूर तुमच्या साधुस्तव। गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणीही कशाला। कुबेर त्यांचा भांडारी, मग कशा स्फूर्ता दारुदारी, चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले। ऐसे कथा भाषण जगदेव बोलला हसून, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी। श्री गजाननासाठी नको बांधणे मटमटी, या अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हाव्यास। स्वामी गजाननाचा त्रैलोक्याची मठसाचा, अवघे वनी हा बगीचा, पलंग ज्यांचा मेदिनी। अष्टसिद्धी दासीपरी, राबताती ज्याच्या घरी, तो न तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळी। सविता सूर्य नारायण, त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्यात माझा। तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपांचे गाज नाही, हलकारा तो कोठून होई सार्वभौम भूषविता। इच्छा ऐहिक वैभवाची, असते मानवान प्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने। रोग बरा करण्यावली, औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरावू। रोग भय शरीरास, नाही मुळीच प्राणास, जन्म मरण तेही हेही त्यास नाही मुळी राहिले। तैसे तुमची सुसंपन्नता, रक्षण व्हाया सर्वता, पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की। संपन्नता आहे शरीर, रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने। म्हणून पुण्य संचय करा, कुतरकणा चित्ते धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा। बीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावी। अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाना, ते टाकिल्यावरी दाना, ते किडे पाखरे भक्षिती। संत सेवे समान कोणते नाही पुण्यान, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे। संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वता, एक दान टाकिता मेदिनी माझी कणीस होते। त्या कंसास दाने येती, एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुधो विसरू नका। ऐसे बोलता साचार, कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची। नेता असला वजनदार, वर्गणी ती जमे फार, शुल्यकाच्या नेन होणार कार्य कधी वर्गणीचे। असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधिला सत्वरी, झटू लागले गावकरी मग वान कशाची। बांधकाम कोटाचे, चालता शेगावी साचे, दगड चुनारी तिचे सामान गाड्या वाहती। त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचारांतरी ऐशारीती केला हो। आपण येथे बसल्या विना कामण चाले झपाटाने, म्हणून कौतुक केले समर्थाने, केले कसे ते परियसा। एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून। ते महाराज वदले त्यास, कार्यखाली उतरलास, आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे। महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी, मी न बसे गाडीवरी ते आम्हा उचित नसे। मारुती रामरूप झाला, परी रामा सन्निध नाही बसला, तो उभाच पहा राहिला कर जोडून रामा पुढे। बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून। बैल तैसे वागले, नाही कशास बुजले, गाडीवाल्यान वाचून आले, नीट सांकेतिक स्थलास। समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथे हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे। ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43 45 700 सर्वे नंबराच्या। महाराज बसले ज्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी, मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले। त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधीला तो मध्य जाणं ऐसे चतुर कारभारी। 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी। त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले। पुढाऱ्यांचे होते म्हणे, वचन दिले अधिकाऱ्यांनी, अनेक 1 एकर तुम्हाला गुणी काम पाहून जागा देऊ। यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास, परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे। यामुळे पुढारी
थोडे घाबरले अंतरी. त्याचा जो पाटील होता हरी तो बोलला समर्था. 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला, दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी, जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकाराचे दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. आयचा हुकूम जेव्हा आला तर हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे व्हावयाचे, मजवरी किटाळ महाराजे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिऊ नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागून धक्काने त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार, तैसाच हाही प्रकार आज दिनी झाला असे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो. मैकरच्या सानिध्याला सौदड नामे ग्राम मला, त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. या स्वतः महारोग कुजून गेले अवघे अंग, उरली न पडल्या वाचून बेग. जागा दोन्ही पायाला करपत बोटे झडून गेली, तनुप्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी कडू सुटला तनु ते, म्हणून गंगा भारती त्या महारोगात त्रासला ती. समर्थाची ऐकून कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक आडवू लागले बहुत, तुला रक्तपित्ते आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घेई. कधी ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगत याचा विचार तू आपल्या मनी करी. परी एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर गती, प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर समर्थांनी चापट थोर, मारिली त्याच्या डोक्यावर अति जोराने विबुध होऊ. म्हणून तो उभा ठेला, समर्थास न्याळू लागला. स्वामींनी त्याच्या थोबाडाला दोन्ही करे ताडिले, फडाफड मारिल्या मुखात आणखी वरती एक लात. काकुरींनी बेडक्या प्रता थुंकले त्याच्या तनुवरी. तोच त्यांनी मानिला समर्थाचा प्रसाद भला, बेडका होता जोका पडला तयाची अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी, लाविता झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता, तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणेरीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले, त्यावरी यांनी टाकेले या अमंगळ बेडक्याते. तो प्रसाद मांडिला अवघ्या अंगाते चोळीला, जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. हे ऐसे वेडेपिर विचारू लागता भूमीवर, त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती. त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यास होत येतो, तो येता सहज जातो समाज तो रसातळा. याचे तुझेच उदाहरण, तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता, म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार. अमंगळ साधूपासी काही न राहते निश्चयसी, कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी नावसे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा, कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास, हात लावून या खास म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही, अवघी औषधी आहे पाही. मी इतका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता त्वानमुळी जाणिली, त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वार. स्नान केलेल्या जागेवर वेडा आता करू नको. समर्थ स्नान प्रति दिवशी करतील ज्या जागेसी, तेथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला, दोघे गेले स्नानस्थळा. तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्या परीच. मृत्यू का स्नानस्थळाची दोघांनीही घेतली साची, तो गोसाव्याच्या हाताची बसली औषधी होऊन. कुटाळाच्या हातात ओलीस माती आली खचित, दुर्गंधी किंचित येत होती ती येला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला म्हणी, कुस्तीत कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्याते जवळ बसू देत नव्हते, हा दूर बसून भजनाते करी स्वामींपुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुर साचा, अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले, लालीने ते सोडिले जयाची अंगाला. चापे झाले पूर्ववत भेगापतीच्या निमाल्या समस्त, दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो.
गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ म्हण, प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसया नावाची, ती शेगावी आलिसाची न्यायानी जपतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर, येऊन पतीस जोडिले कर चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली, समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे, बापा गावी चला, पुसून गजानन महाराजाला इथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर, मला नका जोडू कर, आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली, त्याने माझे उतरविली धुंदी चापट मारून. राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझ्या संसारात, केलीच विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले, थापट्या मारून जागे केले, आता डोळे उघडिले, संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईस नेगरा, येथे नकोस राहू, जरा सौदड जवळ करावे, हिचे जीवमान जोवरी, तोरीची सेवा करी, ही तुझी माय खरी, हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा, पुंडलिकाचा ठेवावा इतिहास होतो डोळ्यापुढे. मी येता सौदडात पुन्हा रोग होईल पूर्ववत, म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो, आता देवाकडे जातो, नर जन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग, हा वाया गेला खरा, नराचा जन्म साजिरा, चुकेल 84चा फेरा. ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मला ही उपरती, या परमार्थ किरीत माते टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सौदडाला दिले धाडून राहिला, आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची, त्यास कला गायनाची येत होती विबुध. प्रत्येक तो अस्तमाना एक तारा घेऊन जाना, समर्थांच्या सन्निधाना बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचे हर्ष म्हण, वस्तू अशीच आहे गाणं रंजविणारी सर्वांती. हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला, मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौष मासी, श्यामसिंगाला शिगावासी, बोलता झाला समर्थासी, माझ्या गावास चलाहू. मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला, मी आलो होतो आपणाला तई आपला करार. ऐसा होता समर्था, मी नाही येत आता, नको करू आग्रह वृता, पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत, आता चला मुंड गावात, मी आहे आपला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा. मुंड गावात माझ्या घरी काही दिवस राहा तरी, मी अवघी करून तयारी, न्याय आलो आपणा. श्यामसिंगा बरोबर मुंडगावी आले साधूवर, दर्शना लोटले नारी नर, तोन आनंदवर नवे. श्यामसिंगाने भंडारा घातीला असे थोर खरा, मुंडगाव झाले गोदा तीरा, दुसरे की ओ पैठण. पैठण माझे एकनाथ, मुंडगावी गजानन संत, भजनी दिंडे अमित, आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका, ते महाराज बोलले देखा, ऐसे श्यामसिंगासी. श्यामसिंगा आज चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त तिथी, भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. श्यामसिंग बोलला, यावर स्वयंपाक झाला तयार, लोक जमले आहेत, फार आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. श्यामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा, कारण तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाना, भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी, कडकडाती कांतारी, लागली झाडे मोडावया. गटक्यात पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले, मग श्यामसिंगाने विनविले महाराजा सेनेरती. आता महाराज उद्या तरी मुळीन व्हावी आजच्या परी, हिरमुष्टी होऊन बसली खरी, अवघी मंडळी गुरुराया, निवाराया पर्जन्याला, हा नवे पावसाळा, अगांतुक बेटा आला आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल, वाटोळे ते पहा सकळ, मग म्हणतील लोक ऐसे. श्यामसिंगी केले पुण्य, हा भंडारा घालून, ते भोवले आम्हा लागून, वा खूप तरा पुण्याची. ते महाराज म्हणाले, श्यामसिंगा ऐसा संचित होसी का गा, तुला न उद्या देईल दगा, हा पर्जन्य कधीही, आताच मी वारितो त्यासी. ऐसे बोलून आकाशासी, पाहू लागला पुण्यराशी, तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले, हे एका क्षणात झाले, अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला, तो नियम चालला अजून त्या मुंडगावी.
श्यामसिंगाने आपली इष्टट सर्व अर्पण केली महाराजांचे चरणी भली त्या मुंडगाव ग्रामात. लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक बोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे. हा उकिरडा नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्या माझारी. हे उकिरडा नाम वराडात पोर नसल्या वाचत लोक नवसे ठेवितात ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पेटया तेलंगणात केरपुंजा महाराष्ट्रात तैसा उकिरडा वराडात नाव ठेविती बालकाची. हा पुंडलिक वद्य पक्षासी करावया वारिसी येत नेहमी शेगावासी घ्याया दर्शन समर्थांची. जैसे का ते वारकरी मध्य पक्षा माझारी जाते इंद्रायणीचे तिरी देहू आळंदी गावाला. तैसाचा वराडात वारी वद्य पक्षात करी येऊन शेगावात परमभाव भक्तीने. असो एकदा वराडात रोगग्रंथिक सन्निपात बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते अंगज्वराने तप्त होते डोळे होती लालभाऊ. आणि कुठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळत असे शुद्धी न काही राहत असे तलकी अंगाची होत असे बैशुद्ध वै क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली गावगाव पसरली त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथींची स्वारी आली पहा मुंडगावांवरी तो पुंडलिकाची आली वारी. शेगावास निघाला कसकस त्याला घरीच आली परी त्याने चोरिली शेगावाची वाट धरली आपल्या पित्या समवेत. येताच 5 कोसांवर शरीरासी भरला ज्वर एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत हैराण झाला रस्त्यात ऐसे पाहून पुसेतात का रे पुंडलिक ऐसे करशी. पुंडलिक म्हणे बापाला बाबा म्हशी ताप आला गोळा एका काकेला उठला यदवा शक्ती सारी क्षीण झाली आता म्हशीनं चालवी मुळी काय करू ही राहिली वारी हाय रे दुर्दैवा. हे स्वामी दयागणा वारीस खंड पाडिना दाव तुझ्या दिव्य चरणा भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर जरी सांडले शरीर तरीने त्याची पर्वा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी ही सात झाली वैरी नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर परमार्थकडे तोवर बापई झाला चिंता तुरती मुलाची पाहुण स्थिती. तोही रडू लागला हा एकुलता एक पुत्र मला देवान दिवाने भला हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसावयास आणू का या समयास तुला बाळा बसावया. पुंडलिक पदे त्यावरी झाली पाहिजे पायीच वारी उठत बसत कसे तरी जाऊ त्याला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शवतरीने शेगावास नको करू शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिकाला अति कष्टे शेगावाला पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केली एका हाताने दाबली काक त्यांनी चापली अति जोर करून या. आणि केले मद्रोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर आता तिळभर तुझे गंडांतर टळले आता तिळभर चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदताक्षणी पुंडलिकाची गाठ जाणी गेली जागच्या जागी जिरुणी तापतोय उतरला कंप अशक्ततेने राहिला देहा कारणे. करी पुंडलिकाच्या मातेने आणीला नैवेद्य वाढून घास त्या नैवेद्याचे समर्थे घेता 2 साचे कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्ववत अशक्तता राहिली किंचित. हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधांनो. गुरु योग्य असल्यावरी वायान जाई सेवा करी कामधेनू असल्या घरी काणे इच्छा पुरतील. सांगा करून वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खान जाणी मात्र अविश्वास म्हणी संत कथेचा न यावाहू. श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविकांप्रत हेच देवा मागणे. शुभम भवतु श्री हरिहराप्रणमस्तु. इति 13 अध्याय समाप्तः. हरये नमः हरये नमः हरये नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.